नमस्कार मैत्रिणींनो, जयूर आणि क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण रोज एक व्हिडिओ मी टाकणार आहे. आजपासून आपण पाईप क्लीनिंग आर्ट म्हणजे याला पाईप क्लीनर म्हणतात. वेगवेगळ्या कलरचे हे मिळतात. 12 इंचाचा एक असतो, 1 फुटापर्यंत आणि असे वेगवेगळ्या कलरचे बनतात. तर आज मी तुम्हाला पाईप क्लीनरचं सुंदर असं सनफ्लॉवर बनवणार आहे आणि ते कर्टन होल्डर शिकवणार आहे. तर आपण आजपासून एक ट्युटोरियल चालू केली आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण तुम्ही जसं बघत आहात तसंच तुमच्या मैत्रिणींनाही सुंदर सुंदर हे जे काही नवीन नवीन शिकायला मिळणार आहे ते सुद्धा बघायला मिळेल. तर आपण सुरुवात करूया. आधी मी 4 स्टिक घेतल्यात आणि त्या कट केल्यात. एक मोठी स्टिक घ्यायची, त्याच्या मधोमध या टोटल 4 स्टिक म्हणजे 2 स्टिक कट करून 1, 2, 3 आणि 4 जशा एकदा 2 टाकलेल्या आहेत आणि आता ही तिसरी म्हणजे टोटल 3 स्टिक आपल्याला एका पाकळीसाठी लागणार आहेत. अशा आपल्या टोटल 18 पाकळ्या करायच्या आहेत. 4 पाकळ्या सनफ्लॉवर, 8 पाकळ्या सनफ्लॉवरच्या वरच्या साईडला, 8 पाकळ्या सनफ्लॉवरच्या खालच्या साईडला असं ट्विस्ट करून घ्यायचं आणि परत खालच्या साईडनी पीळ करायचा आणि मग त्या साईडनी परत खालून असं पॅक करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला किचन्स बनवायला मिळतात, बुके बनवतो वेगवेगळे. आता रोज मी नवनवीन एक व्हिडिओ टाकणार आहे. हा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर नक्कीच सगळ्यांनी लाईक करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, शेअर करा. आणि जर कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतेच आहे. कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सअपचं डिटेल पूर्ण क्लासचं टाकते. ऑनलाईन क्लास असणार आहे, 2 दिवसाचा क्लास असणार आहे ऑनलाईन. ऑफलाईन पण आहे, ऑफलाईन खोपोलीला घेतला जाईल, पण ऑनलाईन विथ मटेरियल क्लास आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियलही दिलं जाईल. आता ही मी छोटी कळी करून घेते आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जे आपण 2 तुकडे केले होते त्याचे 4 तुकडे करायचे एकाच स्टिकचे आणि असं सुंदर छोटीशी कळी करून घ्यायची आणि ती कळी आणि फूल असं होल्डर तयार करायचं आहे आपल्याला, कर्टन होल्डर. त्याच्यासाठी हे मी बनवते. ह्याच्यामध्ये लोटस सुंदर सुंदर बनवले जातात, जास्वंदीची फुलं बनवली जातात, वेगवेगळे हँगिंगचे टोटली सगळं काही बनवलं जातं. हे बघा, आता लाकडाची एक काडी घ्यायची आणि एक पाईप क्लीनर ब्राऊन कलरचं, त्याला मी असं गोल करून घेते. असे टोटल 3 पाईप क्लीनर घ्यायचे आणि सुंदर असं हे बनवून घ्यायचं. हे कशासाठी करते, सूर्यफुलाच्या मधल्या पोर्शनचं मी बनवते. आता असे 3 पाईप क्लीनर घ्यायचे आणि ते गोल गोल करून घ्यायचं आणि मग मधलं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर नक्कीच छान छान व्हिडिओज आता मी टाकणार आहे, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जयूर आणि क्रिएशन, जसं तुम्ही मॅट रांगोळीवरती खूप जणांनी प्रेम केलं, मला ऑर्डर दिल्यात, खूप जणांना मी अगदी अजूनही माझ्याकडनं ऑर्डर घेत आहेत, अजूनही आमचं ते काम सुंदर चालू आहे. तर साईड बाय म्हणून हे सुद्धा काम चालू केलेलं आहे, कारण याच्यासुद्धा ऑर्डर प्रचंड चालू झालेल्या आहेत. खास करून बुके, आपण जे गिफ्टिंग करतो फुलांचे बुके, ते खराब होतात. त्याच्यासाठी हे असे सुंदर सुंदर वेल्वेट, याचं टच वेल्वेट टच आहे आणि याच्यामध्ये तार आहे. हे बघा, आता हे जे आपण कमळाच्या मधली साईड जी असते, बियांची साईड, तर ती करणार आहोत. तर असं आपण गोल करून घ्यायचं आणि मग ग्लू स्टिकनी थोडंसं चिटकवून घ्यायचं. त्याच्यानंतर या 3 स्टिक, थोडंसं स्टिक अशी थोडी सरळ करून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित लागलं जातं. 2 मिनटं थांबायचं स्टिक होण्यासाठी. स्टिक झालं, खास करून याला ग्लूगन घ्यायची, ग्लूगनच वापरायची. फेविकॉल वगैरे वापरलं तर वेळ लागतो चिटकायला, बाकी ग्लूगन घेतली तर बरं पडेल. आणि ग्लूगन घेतली तर ग्लू जो आहे तो व्हाईट कलरचा वापरा. माझ्याकडे आत्ता येल्लो आहे तर मी येल्लोच वापरते, पण ब्राऊन येल्लो व्हाईट वापरला तर आपण जे स्टिक केलं ते दिसत नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं. हे बघा, आता दुसरी पण हे करून घेतली आहे स्टिक आणि आता तिसरी मी स्टिक करून घेते. ही अशी अडकवली तुम्ही तरी चालेल. ही तुम्ही म्हणजे जर आपल्याकडे गोंद नसेल तर तुम्ही एकमेकात अडकवून सुद्धा होईल, कारण ह्याच्या आतमध्ये देखील तार असते आणि ती मूवेबल असते. तुम्ही कशाही प्रकारे तार मूव करू शकता. तर आता मी ही तार अशी मूव करून घेतलेली आहे आणि आता
तिसरा पार्ट मी लावते. हे बघा असं अशा प्रकारे दिसतं. खूप सुंदर दिसतंय. एक टोटल 18 पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत या, जशा मी मगाशी तुम्हाला दाखवल्या तशा. आणि आता मधल्या पोर्शनला एक एक पाकळी मी उलट्या साईडनी लावणार आहे. सरळ बाजू अशी ही लावायची, म्हणजे बॅक साईडच्या साईडनी तुम्हाला एक एक पाकळी अशी खालती 8 पाकळ्या अशा गोल लावून घ्यायच्या. फुलाच्या पाकळीला असं जरासा शेप द्यायचा, जेणेकरून त्याला फूल दिसेल आपल्याला असं. हे बघा, हे असं गोल लावून घ्यायचं पूर्ण. हे छान दिसतं एकदम लावल्यानंतर. ह्याच्यामध्ये जास्वंदीचं फुलाची ट्युटोरियल आणि अजून बरंच आहे काही काही, ते आता रोज आपण हळूहळू शिकणारच आहोत. क्लास करायचे असतील तर नक्कीच ऑनलाईन क्लास मी घेते. 9552685942 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. नक्कीच ऑनलाईन क्लासचं डिटेल मी पाठवेन आणि ऑनलाईन क्लास लवकरच चालू होईल. तसंच याचं सगळं मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहे, कुरिअर केलं जातं. जर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा की तुम्हाला पाईप क्लिनिंग आर्टचं सामान पाहिजे आहे. हे बघा, आता ह्या 8 पाकळ्या वरती लावलेल्या आहेत आणि आता वरच्या साईडनी परत 8 पाकळ्या लावायच्या. ग्लूगनच्या साह्याने हे असं चिटकवायचं आहे. हे बघा, एक अर्धा तासामध्ये एक आपलं पूर्ण सेक्शन तयार होतं. खूप सुंदर आहे हे सगळं, तुम्ही देखील करू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब केलं तर मग तुम्हाला, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा तर तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळत जाईल. बऱ्याच गोष्टी नवीन, ट्रॅडिशनल आहे हे सगळं, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. हे तुम्ही करून गिफ्टिंग करू शकता, बड्डे पार्टीज, वाढदिवस, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत याच्यात. किचन्स, की होल्डर्स, भरपूर आहे आपल्याकडे. खूप काही नवीन शिकण्यासारखं आहे ह्याच्यामध्ये. तर नक्कीच कोणाला सामान द्यायचं असेल तरी कॉन्टॅक्ट करा, सामान पाहिजे असेल तर करा. आता मी तुम्हाला पानं करून दाखवते ह्याची. हे बघा, एक पाईप क्लीनर घ्यायचा, याच्यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे. ग्रीन कलरचं घेते, मधून कट करून घ्यायचं. सेम यायला पाहिजे आपलं पान, साईज सेम पाहिजे सगळ्या पानांची, म्हणून आपल्याला मेजरमेंटसाठी आपल्याला कटिंग करताना सेम टू सेम मेजरमेंट घेऊन कट करायचं आहे. अशा प्रकारे कट करायचं. कट करून घ्यायचं पूर्ण. तर मी सगळे कट करून घेते एकदाच आणि मग त्याचे पानं कशी करायची ते दाखवते. मूवेबल असल्यामुळे तुम्हाला काम करायलाही मजा वाटते. हे बघा, हे असं गोल फिरवून घ्यायचं. एक टाकलं, 2 टाकून घ्यायचे हे पाईप क्लीनर्स आणि वरनं परत मूव करून फोल्ड करून घ्यायचं, ट्विस्ट करायचं त्याला. आणि परत ट्विस्ट केल्यानंतर एक लाईन खालून आणि दुसरी लाईन खालून घेऊन खाली सगळे हे मध्ये घ्यायचे आणि खालच्या साईडनी पॅक करून टाकायचं, जेणेकरून व्यवस्थित पान बांधलं जातं. टुलिप्स, फ्लावर्स खूप आहेत आपल्याकडे, खूप काही आहे याच्यामध्ये. तर नक्कीच ऑर्डर द्यायच्या असतील तरी ऑर्डर देऊ शकता, कुरिअर केलं जाईल. बाकीच्या गोष्टी जशा आपण हँडमेड वस्तू करतो आणि कुरिअर करतो, तसंच या गोष्टी देखील कुरिअर केल्या जातील. जयूराणी क्रिएशन हे यूट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्रामला स्वप्ना चौधरी म्हणजे माझ्या पर्सनल नावाने अकाउंट आहे, त्यालासुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं हे सगळं तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, अतिशय सुंदर असे पानांचा शेप दिल्यानंतर तयार होतो पाईप क्लिनिंग आर्ट. हे आता नवीन निघालेलं आहे. खूप ह्याच्यात वस्तू बनतात आणि त्या चांगल्या मार्केटमध्ये सेलही होत आहेत. तुम्हाला जर पुढील दिवाळी म्हणा
किंवा गणपती म्हणा, याच्यामध्ये जर आपल्याला काही नवीन नवीन गोष्टी बनवायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला हा क्लास करायला काहीच हरकत नाही आहे, जेणेकरून 2 पैसे तुम्हालाच हातभार लागू शकतो आणि एक नवीन बिझनेस पण स्टार्ट होऊ शकतो या गोष्टी केल्या तर. सामान मी मटेरियल अवेलेबल करून देते, ऑल ओव्हर मटेरियल माझ्याकडे याचं मिळतं. पाईप क्लिनिंग आर्टचं, पाईप क्लीनर आर्ट, तर मग तुम्ही नक्कीच माझ्याकडनं घेऊ शकता. ह्या वेल्वेटच्या स्टिक्स असतात एक प्रकारे, मराठीत सोप्या शब्दात सांगायचं तर. एक वेल्वेट असतं बाजूनी आणि आतमध्ये एक तार असते मूवेबल. आता आपण होल्डरसाठी जी तार आहे ती घेणार आहोत. 1 फुटाची ही तार घेतलेली आहे आणि ती पूर्ण अशी गोल फिरवून घेते मी, जेणेकरून 1 फूट म्हणजे टोटल 24 इंचाची घेतली आणि गोल फोल्ड केली आहे त्याला आणि थोडंसं गोल गोफ तयार करून घेतलं आहे, जेणेकरून मला वरची जी हे लावायला मिळेल वेल ती सोपी जाईल. हे बघा, आता मी छोटी जी कळी तयार केलेली आहे सनफ्लावरची ती लावून घेते. ह्या छोट्या छोट्या कळ्या ज्या तयार केल्यात आपण त्या ग्लू स्टिकने आधी चिटकवून घ्यायच्या एकामेकीला आणि त्याच्यामध्ये मग छोटूसं असं एक हे टाकून, हे बघा, असं चिटकवून घ्यायचं. आता हाताला चटका लागू नये याची काळजी घ्या, कारण ग्लू स्टिक आणि ग्लूगन हे खूप गरम असतं. तार त्याच्यात अडकवली आणि वरच्या साईडने आता मी पॅक करते आणि पॅक करून झालं की त्याला आपण पानं पण लावून घेऊया, जी आपण छोटी पानं तयार केली आहेत. काही छोटी पानं तयार केली आहेत, काही मोठी पानं तयार केली आहेत. सनफ्लावरला मोठी पानं लावणार आहोत आणि याला छोटी पानं लावणार आहोत. खूप सुंदर दिसतं हे दिसायला, वॉशेबल आहे, वॉश करू शकता तुम्ही. गिफ्टिंगसाठी अतिशय सुंदर असं आहे. त्यात हँडमेड जर आपण स्वतःहून बनवलेल्या वस्तू जर समोरच्याला गिफ्ट केल्या तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी ट्राय करू शकता. अर्धा एक तास जरी तुम्ही रोज बसलात तरी खूप कलेक्शन तयार होतं. इवन ट्रेनमधून जाता येताना म्हणा किंवा बसमधून म्हणजे आपला जो प्रवासाचा वेळ असतो त्या प्रवासाच्या वेळात देखील आपण हे छोटं मोठं काम करू शकतो. अगदी बसल्या बसल्या जरी ट्विस्ट करून ठेवल्या पाकळ्या बसल्या बसल्या तरीसुद्धा आल्यानंतर, घरी आल्यानंतर तुम्ही ह्या एका फुलाच्या ह्याच्यामध्ये छान लावू शकता. म्हणजे खूप सुंदर. ॲक्च्युली हा बिझनेस करायला गेला तुम्ही तर खूप छान आहे. तर नक्कीच जर क्लास कोणाला करायचे असतील तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या जर मैत्रिणींना किंवा मुलींना जर शिकायचं असेल, ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे. पहिल्या वेळेला मटेरियल माझ्याकडनंच असतं सगळं, मी कुरिअर करते. कुरिअर तुम्हाला मिळालं का ऑनलाईन मी क्लास घेते, ट्युटोरियल पूर्ण तुम्हाला सेंड केली जाते. 2 दिवसाचा ऑनलाईन क्लास आहे. ही ग्रीन टेप पूर्ण मी लावून घेते आता. छानपैकी अशी ग्रीन टेप लावली का त्याच्यानंतर मी परत पाईप क्लीनर घेऊन हा पूर्ण वायरला चिटकवून घेणार आहे, जेणेकरून व्यवस्थित लागला जाईल तो आणि आपण जे होल्डर तयार करणार आहे कर्टनचं ते लागलं जाईल व्यवस्थित. याच्यासाठी मी पूर्ण ही जी 1 मीटर म्हणजे 1 फुटाची जी लाईन आहे तिला पूर्ण तारेला मी हे लावून घेते. तार दिसणार नाही या उद्दिष्टानुसार आपण हे लावून घ्यायचं. पूर्ण गोल फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं गोल फिरवून 2 लागतील याला पूर्ण स्टिक्स त्या पाईप क्लीनरच्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबा. खूप नवीन नवीन गोष्टी आता रोज ट्युटोरियलमध्ये दाखवल्या जाणार आहेत. रांगोळ्यांबरोबर याचे देखील क्लास घेणार आहे. रांगोळ्यांचा क्लास घेता नाही येते, पण बाकी गोष्टींचे क्लास नक्कीच घेतले जातील. मटेरियल देखील याचं अवेलेबल आहे. कोणाला जर पाईप क्लीनरचं मटेरियल लागलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ही अशी तार मी वाकवून आतल्या साईडनी टाकणार आहे आणि वरच्या साईडनी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे.
ग्लू स्टिकनी ग्लू स्टिक पूर्ण लावून घ्यायची आणि ही अशी जी 4 छोटी छोटी पानं केलेली आहेत मोठ्या फुलासाठी ती सुद्धा लावून घेते मी. स्टिक करायचं आणि त्याच्यावरती पान लावायचं प्रत्येक ठिकाणी. आणि मग जी एक्स्ट्रा आपण वायर सोडलेली आहे, जे पाईप क्लीनर आहे, तो वायरला गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून फिक्स होतं आणि निघणार नाही. खूप सुंदर असं हे बनतं. तुम्ही नक्कीच गिफ्ट म्हणून देऊ शकता कोणालाही. जर कोणाला हे आवडलं असेल किंवा पाहिजे असेल तर ऑनलाईन देखील तुम्हाला मी कुरिअर करेन. विकायलासुद्धा आपल्याकडे या गोष्टी आहेत बऱ्याच. तुम्ही नक्कीच ऑर्डर देऊ शकता. बल्क ऑर्डरसुद्धा घेतल्या जात आहेत. सामान जर कोणाला पाहिजे असेल तर मटेरियल देखील अवेलेबल आहे आपल्याकडे. मटेरियलसुद्धा मी तुम्हाला पोचवू शकते. खूप सुंदर दिसतं हे. असं पूर्ण लावून घ्यायचं. परत एक शेवटचं एक पान, म्हणजे 4 पानं मी लावली आहेत. तुमच्या डिपेंड आहे, तुमच्यावरती आहे की 2 पानं लावायची, 3 पानं लावायची की 4 पानं लावायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे लावू शकता. हे बघा, हे असं कट करून घेते एक्स्ट्रा जे आहे ते. आणि आपलं सुंदर असं होल्डर, कर्टन होल्डर तयार झालेलं आहे. लास्ट फायनल फिनिशिंग मी देते. एक अर्धा तासाच्या आतमध्ये हे तयार होतं. पाकळ्या जर बनवलेल्या असतील तर अजूनच पटकन होईल. आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि एकदम सॉफ्ट, खूप सुंदर तयार होतं. हे बघा, ही अशी कळी आणि हे. आणि आता मी तुम्हाला हे लावून दाखवते. आपण कर्टनला कसं लावायचं ते पण बघा. आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं. आणि जर ऑनलाईन क्लास करायचा असेल तरी सांगा. ऑनलाईन क्लास घेतले जात आहेत. याचे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या. हे असं वायर आहे खाली आणि अशी गोल फिरवायची. फ्रंट साईडला सनफ्लावर ठेवायचं आणि गोल अशी रॅप करून घ्यायची तार. आणि एक साईडनी पूर्ण असं कळीवरती घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच ऑर्डर जर द्यायची असेल तरी ऑर्डर द्या. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितलात. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सो मच.